समास चौथा. विवेक वैराग्य निरूपण. श्रीराम. महद्भाग्ये हातासी आले, परी भोगू नाही जाणितले. तैसे वैराग्य उत्पन्न झाले, परी विवेक नाही. एखाद्याला मोठ्या भाग्याने ऐश्वर्य प्राप्त झाले, पण त्याचा उपभोग कसा घ्यावा हे जर त्याला कळत नसेल तर ते प्राप्त होऊनही व्यर्थ ठरते. त्याप्रमाणे एखाद्यास वैराग्य उत्पन्न झाले, पण त्याच्या ठिकाणी विवेक नसेल तर त्या वैराग्याचा व्हावा तसा उपयोग होत नाही. आदळते आफळते, कष्टी होते दुःखी होते. ऐकते देखते येते, वैराग्य तेने. या जगात माणसाला प्रपंचात नाना प्रसंगास तोंड द्यावे लागले. त्यामुळे तो आदळ आपट करतो, कष्टी होतो, दुःखी होतो. अशा रीतीने ऐकून, पाहून आणि अनुभवून एखाद्या माणसाला वैराग्य उत्पन्न होते. नाना प्रपंचांच्या ओढी, नाना संकटे सांकडी. संसार सांडुनी देशधडी, होय तेने. संसारात ओढाताण होते, नाना संकटे अडचणी उपस्थित होतात. त्यामुळे तो माणूस संसार सोडून दुसऱ्या देशात निघून जातो. तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला. दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. त्यामुळे रोगी जसा बरा झाल्यावर दुःखमुक्त होतो, तसा तो माणूस ही चिंतेपासून, पराधीनतेपासून आणि प्रापंचिक दुःखातून मुक्त होतो. परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट. सीमाच नाही सैराट, गुरु जैसे. पण त्याने मोकाट, उनाड, अनाचारी, उन्मत्त एखाद्या जनावराप्रमाणे मोकाट होऊ नये. विवेके वैराग्य केले, तरी अविवेके अनर्थी घातले. अवघे व्यर्थची गेले, दोहीकडे. विवेक नसताना वैराग्य प्राप्त होऊन प्रपंच सोडून गेला तर अविवेकामुळे अनर्थ उत्पन्न होऊन प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे नुकसानच होते. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिनेची झाले व्यर्थ. अविवेकी अनर्थ ऐसा केला, धड ना प्रपंच ना परमार्थ असे होऊन त्याचे जगणेच व्यर्थ ठरते. अविवेकामुळे असा अनर्थ ओढवतो. काम व्यर्थची ज्ञान बडबडिला, परी वैराग्य योग नाही घडला. जैसा कारागृही अडकला, पुरुषार्थ सांगे. एखादा असा शब्दज्ञानी असतो की तोंडाने ज्ञान बडबडत असतो, पण वैराग्याचा पूर्ण अभाव असतो. त्यामुळे एखाद्याने तुरुंगात बसून पुरुषार्थाच्या बढाया माराव्यात, तशी त्याची ती बडबड व्यर्थ ठरते. वैराग्य विण ज्ञान, तो वर्थची साभिमान. लोबंद बेघोळसून, कासा वीस केला. वैराग्याशिवायचे ज्ञान म्हणजे ते वृथा अभिमानाला कारण ठरते. अशी व्यक्ती लोभ आणि दंभ यांनी घुसळली जाऊन कासावीस होते. स्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थमुळे थिंके. पराधिक देखो न सके, साभिमाने. कुत्र्याला बांधून घातले तरी ते भुंकत राहते, जसा वैराग्यहीन शब्दज्ञानी स्वार्थामुळे चरफडत राहतो. अभिमानामुळे तो दुसऱ्याचा उत्कर्ष जराही सहन करू शकत नाही. हे एक विण एक, तेने उगास वाढे शोक. आता वैराग्य आणि विवेक, योग ऐका. याप्रमाणे वैराग्य आणि विवेक हे एकाशिवाय दुसरे दुःखालाच वाढवतात. आता वैराग्य आणि विवेक दोन्ही एकत्र असतील तर काय होते ते तुम्ही ऐका. विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला. अंतर्बाह्य मोकळा झाला, निसंग योगी.
विवेकाने जो अंतरी अनासक्त झालेला असतो आणि वैराग्यामुळे ज्याने प्रपंचाचा बाहेरही त्याग केलेला असतो, तो योगी निसंग परब्रह्माशी एक रूप होतो. जैसे मुखे ज्ञान बोले, तैसेची सवे क्रिया चाले. दीक्षा देखोनी चकित झाले, सुचिस्मंत. तो मुखाने जसे ज्ञान सांगतो त्याला अनुसरूनच त्याचे वागणे असते. त्याची वागण्याची रीत पाहून सज्जन लोकही आश्चर्यचकित होतात. असतानाही त्रिलोक्याची स्थिती बाणली वैराग्याची. येत न विवेक धारणेची सीमा नाही. वैराग्य सुदृढपणे बांधलेले असल्याने त्याला त्रैलोक्यातील कुठल्याही पदार्थाबद्दल, व्यक्तीबद्दल मोह आस्था नसते, पण त्याच्या प्रयत्नास आणि विवेक धारणेस सीमाच नसते. संगीत रसाळ हरिकीर्तन, तालबद्ध तानमान, प्रेमळ आवडीची भजन अंतरापासूनी. तो तालबद्ध, ताना इत्यादी संगतीचा जाणकार असून अत्यंत रसाळ हरिकीर्तन करतो. त्याला अगदी अंतःकरणापासून भगवंताचे प्रेमाने भजन करणे आवडते. तत्काळची सन्मार्ग लागे, ऐसा अंतरी विवेक जागे. वक्तृत्व करिता न भंगे, साहित्य प्रत्ययाचे. त्याचे हे हरिकीर्तन प्रेमळ भजन ऐकून लोक तत्काळ सन्मार्गास लागतात. त्यांच्या अंतरी विवेक जागृत होतो. त्याचे वक्तृत्व असे असते की त्यातून वेदांतासारखे अनुभूत शास्त्र सिद्धांत प्रकट होतात. सन्मार्गे जगास मिळाला, म्हणजे जगदीश ओळला. प्रसंग पाहिजे कळला, कोणी एक. याप्रमाणे तो लोकांना सन्मार्गी लावू लागला की त्याच्यावर जगदीश प्रसन्न झाला असे जाणावे, पण तरी त्यानेही प्रसंग पाहून वागायला हवे. प्रखर वैराग्य उदासीन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान. स्नान संध्या भगवद्जन, पुण्य मार्ग. अशा व्यक्तीच्या ठिकाणी प्रखर वैराग्य, अनासक्ती, अनुभवयुक्त ब्रह्मज्ञान व स्नानसंध्या आणि भगवत भजन असे पुण्यमार्गाचे सर्वांगीण दर्शन घडते. विवेक वैराग्य ते ऐसे, नुसते वैराग्य हे कांड पिसे. शब्द ज्ञान येईलेसे, आपणची वाटे. याप्रमाणे विवेक वैराग्य दोन्ही असले की अशी स्थिती असते. नुसते वैराग्य म्हणजे एककल्लीनपणा अथवा खुळेपणाच होय, आणि केवळ शब्दज्ञान हे वैराग्याच्या अभावी कंटाळवाणे वाटते. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीजे महद्वापाग्य. रामदास म्हणे योग्य, साधू जाणती. म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्हीची जोड असणे हे महद्भाग्य होय. रामदास म्हणतात की साधू असतात ते हे सर्व जाणतात. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, विवेक वैराग्य निरूपण नाम समास चौथा. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, विवेक वैराग्य निरूपण नाम समास चौथा समाप्त.